Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. Today we are discussing situation phrases, topic phrase, where last video we learned about which are phrases commonly be said, been said at home. Today we are discussing about situation phrases commonly used at hospital. When we go to hospital, which are the phrases commonly being communicated or being exchanged? So we'll go one by one. I would like to see a doctor. मला डॉक्टराने भेटायचे आहे. डू यू हॅव अन अपॉइंटमेंट? तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? Somebody when you visit to hospital, so receptions or सिस्टर से की डू यू हॅव एन अपॉइंटमेंट, म्हणजे तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? हाऊ कॅन असिस्ट यू? मी तुम्हाला काय मदत करू शकतो? व्हॉट आर यू व्हॉट आर युअर सिम्टम? म्हणजे काय होत आहे, लक्षण काय? म्हणजे डॉक्टर आपल्याला समटाईम्स डॉक्टर व्हेन वी गो फॉर डॉक्टर, डॉक्टर युजली आस्क की व्हॉट आर युअर सिम्टम्स, म्हणजे तुम्हाला काय होतं लक्षण, टू अंडरस्टँड व्हॉट यू आर ॲक्च्युली ट्राय टू से एक्झॅम. आय हॅव बीन हॅव्हिंग हेडेक सिन्स 2 days, म्हणजे माझे मागील 2 दिवसापासून डोकं दुखत आहे. आय एम इन लॉट ऑफ पेन, म्हणजे मला खूप वेदना होत आहे. आय हॅव गॉट एक इन माय बॅक, म्हणजे माझ्या पाठीत दुखत आहे. आय एम हॅव्हिंग डिफिकल्टी ब्रेथिंग, मला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. आय हॅव गॉट अ व्हेरी लिटल एनर्जी, म्हणजे मला थकवा जाणवत आहे किंवा ताकद खूप जमी झाली. सो पण आपल्याला जेव्हा थकवा जाणवतो, व्हेन वी आर लॉट ऑफ टायर्ड, सो वी आस्क यू आय हॅव लॉट ऑफ, आय हॅव गॉट ए व्हेरी लिटल एनर्जी, की मला अजिबात चालता येत नाही, की मला माझा खूप थकवा आहे. आय हॅव बीन फीलिंग व्हेरी टायर्ड, मला खूप थकवा वाटत आहे. हाऊ लाँग हॅव यू बीन फीलिंग लाईक दिस, म्हणजे तुम्हाला हे कधीपासून होत आहे? म्हणजे डॉक्टर आस्किंग की हो हाऊ लाँग हॅव यू बीन फीलिंग, म्हणजे तुम्हाला हे कधीपासून होत आहे, कधीपासून वाटत आहे असं. व्हेअर डज इट हर्ट, कुठे दुखत आहे? वेन डॉक्टर एक्झामिन, वेन दे पुश समवेअर, प्रेस समवेअर, जसे की हो, डज इट हर्ट, व्हेअर डज इट हर्ट. आय एम गोइंग टू टेक ब्लड प्रेशर, मी तुमचा रक्तदाब घेत आहे. कुड यू रोल अप युअर स्लीव्स, तुम्ही तुमच्या बाही जरा वर का? वेन दिस टाइम वेन ॲक्च्युली वेन डॉक्टर इज गोइंग टू गिव्ह अ इंजेक्शन, इंजेक्ट समथिंग, सो कुड यू प्लीज रोल अप युअर स्लीव्स, म्हणजे तुम्ही तुमच्या जरा बाही शर्ट वरती करा. दॅट दॅट मीन टू से. नेक्स्ट, युअर ब्लड प्रेशर इज क्वाईट लो किंवा हाय, म्हणजे तुमचा रक्तदाब खूप कमी आहे किंवा खूप जास्त आहे. सो दिस इज द फ्रेज युजली डॉक्टर से, की तुमचा ब्लड प्रेशर खूप जास्त आहे. आय एम गिविंग टू गिव्ह अन इंजेक्शन, म्हणजे मी तुम्हाला इंजेक्शन देतो, म्हणजे इंजेक्शन देणार आहे. यू नीड टू हॅव ब्लड टेस्ट, म्हणजे तुम्हाला रक्त तपासणी करावी लागेल. सो दिस इज ओनली एक्झामिनेशन इज नॉट इनफ, तुम्हाला रक्त तपासणी करावी लागेल. टेक 2 of these pills 3 times a day, म्हणजे या 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा घ्या. म्हणजे डॉक्टर ॲट द टाइम ऑफ आफ्टर एक्झामिनेशन, डॉक्टर गिव्स यू प्रिस्क्रिप्शन की प्लीज टेक दिस pills 3 times a day. टेक दिस प्रिस्क्रिप्शन्स टू द केमिस्ट, म्हणजे ही तुम्ही औषधं केमिस्टकडून घ्या. यू शुड कट डाऊन ऑन युअर ड्रिंकिंग, म्हणजे तुम्हाला तुमचं पिढं कमी करावी लागेल. समबडी इज ड्रिंक युजल ड्रिंक, सो टू टू कंट्रोल और टू हॅव अ गुड हेल्थ, डॉक्टर ॲडवाईस की टू प्लीज टेक कट डाऊन, म्हणजे तुम्ही थोडं कमी करणं गरजेचं आहे. आय वॉन्ट टू सेंड यू फॉर एन एक्स रे, तुम्हाला एक्स रे काढावे लागेल. यू शुड ऑलवेज कवर युअर माउथ वेन यू कप, म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा झाकून घ्यायला हवा जेव्हा तुम्हाला खोकला येतो. बिकॉज कप इज कंटेजियस, म्हणजे तो संसर्गजन्य रोग आहे. सो इट कॅन बी अफेक्ट ऑन अदर्स, दुसऱ्याला होण्याची शक्यता आहे. सो यू हॅव टू कवर युअर माउथ वेन यू कप. शी अराइव्ड ॲट द एमर्जन्सी रूम विथ ए फीवर ऑफ 102 degrees, म्हणजे ती ॲडमिट झाली जेव्हा तिला 102 ताप होता एमर्जन्सीमध्ये. ही हॅज अन एअर इन्फेक्शन अँड इट्स व्हेरी पेनफुल, त्याला कानामध्ये संसर्ग झाला आहे आणि हे खूप वेदनादायक, म्हणजे त्याला खूप वेदना होत आहे. आफ्टर ही स्टार्टेड टू ओमिट, ही रिअलाइज द फूड शी एट फॉर लंच वॉज एक्सपायर्ड, म्हणजे त्याची उलटी झाल्यानंतर समजले की ते अन्न जे खाल्लं त्याची मुदत संपली. सो समटाइम्स वेन यू purchase medicine which is outdated,
So before you purchase, you have to see the expiry. What is the expiry date, which is one of the important. So might he has uh, fed something, has taken food which is, or something which is outdated, is expiry date. He felt the nausea after long drive, म्हणजे जास्त प्रवासामुळे उलटीसारखं झालं. हो, युजली वी फील इट, नाशिया म्हणजे आपल्याला वॉमिटिंग सारखं होतं. Okay, this last slide. माय डॉटर कॉट ए कोल्ड, शी हॅज अ रनी नोज अँड कप. म्हणजे माझ्या मुलीला सर्दी झाली हुई आहे आणि तिचे नाक वाहत आहे आणि खोकला पण आहे. सो युअर मम्मी ऑर युअर फादर इज सेईंग टू युअर डॉक्टर की हो माय डॉटर कॉट्स ए रनिंग नोज, म्हणजे नाक वाहते. हाऊ लॉंग हॅव यू बीन फीलिंग दिस वे, म्हणजे तुम्हाला हे कधीपासून होत आहे. यू नीड टू ट्राय अँड लूज सम वेट, तुम्हाला वजन कमी करण्याची गरज आहे. डॉक्टर इज ॲडवायसिंग यू टू टू लूज युअर वेट, म्हणजे टू लिटल कमी करा, म्हणजे तुम्हाला वजन कमी करणं गरजेचं आहे. विच इट इज नॉट ॲज पर युअर एज, म्हणजे तुझ्या वयाला ते इट इज अ मोर दॅन युअर एज. आय वॉन्ट टू सी ए स्पेशालिस्ट, म्हणजे मला तज्ज्ञ डॉक्टरकडे जायचं आहे. माय लेग्स फील वीक, म्हणजे माझ्या पायात थकवा जाणवत आहे, बिकॉज आय एम व्हेरी टायर्ड. आय कट माय फिंगर, द ब्लिडिंग वोंट स्टॉप, म्हणजे माझं बोट कापलं आणि रक्त थांबत नाही. आपण यू आर सेईंग डॉक्टर टू की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. आय हॅव गॉट ए स्प्रेन अँकल, म्हणजे माझा गोटा दुखावला आहे की मुरगळ आहे, म्हणजे मोच येते ती. जेव्हा आपण मोच येते तेव्हा आपण म्हणतो की इट्स अ स्प्रेन, अँकल एज स्प्रेन. आय हॅव बीन हॅव्हिंग डिफिकल्टी स्लीपिंग, म्हणजे मला झोप येत नाही, तो मला झोपण्यासाठी त्रास होते. सो यू 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 एक्झामिन ऑर यू गिव अ करेक्ट प्रिस्क्रिप्शन फॉर टू स्लीप. डज इट हर्ट वेन आय प्रेस हिअर, तुम्हाला दुखते का इथे दाब दाब दिल्यावरती. सो डॉक्टर एक्झामिनिंग यू सेईंग की ओके, वेन दे प्रेस हे की ओ इट इज हर्ट, की ते दुखते का. सो दे कॅन करेक्ट और दे आर एक्झामिन करेक्टली व्हॉट एक्झॅक्टली द प्रॉब्लेम इज. आय वुड लाईक टू कीप यू हिअर ओव्हरनाईट फॉर ऑब्झर्वेशन, मला तुम्हाला आजच्या रात्री देखरेखीखाली ठेवायला लागेल. यू हॅव टू कीप ऑब्झर्वेशन. आय एम गोइंग टू नीड सर्जरी, मला ऑपरेशनची गरज आहे. ओके एम आय गोइंग टू नीड, म्हणजे मला ऑपरेशनची गरज आहे का. यू आर आस्किंग डॉक्टर की इट इज ओनली गिविंग प्रिस्क्रिप्शन इज नॉट इनफ, डू आय नीड ऑपरेशन. आय वुड लाईक टू गेट ए सेकंड ओपिनियन, मला दुसरा विचार करावा लागेल, म्हणजे मला कुणालाही दुसऱ्याला विचार करावा लागेल. ॲक्च्युली यू हॅव you are not satisfied with the way doctor say something, okay, then you ask की okay I have to take a second opinion, म्हणजे मला दुसरीकडं जावं लागेल, दुसरीकडे दाखवायचं आहे. वी विल नीड टू रन सम टेस्ट, आम्हाला काही तपासण्या कराव्या लागतील. सो डॉक्टर सेईंग की यू नीड सम टेस्ट. सो these are the usually common phrases are being exchanged when you are go to hospital, visit a doctor. So please try to practice it and get more know about which are the common phrases we use in doctor, and get this used. So whenever you go to doctor, it will not be difficult to discuss in English about hospital when you are visiting hospital. So this is the end of situational phrases at hospital. Thank you very much. Please keep practicing, and we'll have another video with same situational phrases for practice. Thank you very much. If you are not subscribed my channel, please subscribe my channel and share. So new video will be directly on your screen. Thank you very much.